गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे भाग 7. एक वेगळाच आनंद आम्ही दोघंही अनुभवत होतो. जवळजवळ हवेतच तरंगत होतो आम्ही. वेदी सकाळीच मला बघून मग पुढे जात होती. मीही सकाळी तिची अंथरुणावर बसून वाट बघत असे. आमच्यात काही चाललंय हे घरी कळायला वेळ लागला नाही, पण त्यांची काहीच हरकत नव्हती. उलट आम्ही कसे एकमेकांसोबत मिळमिसळून राहू हेच पाहिलं जायचं. मस्त दिवस होते मंतरलेले. माझी 12वी आणि वेदीची 10वी झाली. रिझल्ट चांगला लागला. मी 12वी करून मुंबईला जायचा निर्णय घेतला. काकांकडे राहून मी नाईट कॉलेजला ॲडमिशन घेतलं. दिवसा जॉब करून मी माझं रुटीन सेट करत होतो. 13वी कॉमर्सला ॲडमिशन घेऊन एका कंपनीत मी अनुभव मिळावा म्हणून छोट्या पगाराची नोकरी करत होतो. खूप कठीण जात होते ते दिवस. जास्त कॉन्टॅक्ट करता यायचं नाही. वेदी तर डोळ्यासमोर दिसत राहायची. तिचा तो रागवलेला चेहरा डोळ्यासमोरून जायचा नाही आणि मग जास्त तिच्याबद्दल प्रेम वाटायला लागायचं. कॉलेजमध्ये कितीतरी मुली मागे लागायच्या, पण मी मात्र पूर्णतः वेदीचा होतो. मी एक डायरी ठेवली होती. वेदीची कधी आठवण आली की त्यात सगळी नोंद करून ठेवत होतो. एखादी मुलगी कोणी भांडताना दिसली की मला माझ्याशी भांडणारी वेदीच आठवायची. या रागीट मुली प्रेम मात्र मनापासून करतात. मला आठवतं, जरा जरी खट असा आवाज आला की धावत येऊन बघायची. मला दाखवायची नाही, पण खूप प्रेम करायची. हे जाणवलं होतं. मिठी वगैरे आता कॉमन झालं, तेव्हा मिठा मारायचा काळ नव्हता. मला तिला लांबून बघूनही समाधान वाटायचं. काही बी नसलं तर तिचा तो रागीट कटाक्ष जास्त आवडायचा. मन वेधीमय झालं होतं. माझी मैना गावाकडे राहिली असंच झालं होतं. आईबाबांची आठवण यायची. मन खूप अस्वस्थ होत असे. मग वाटे उठून गप्प गावी निघून जाऊ. या सगळ्या अस्वस्थतेने कितीतरी वेळा मी चादरीत तोंड खुपसून रडलो असेन. पहिल्यांदा गणपतीला गावी जाणार होतो. पैसे साठवले होते. त्यात आईबाबांना वेदीला कपडे घेतले, खाऊ घेतला. गाव जवळ येत होतं तसं माहीत नाही, वेगळीच ओढ वाटत होती. गावच्या सगळ्याच गोष्टींना मी मिस करत होतो. आपला गाव म्हणजे आपलं बालपण त्याच्याशी निगडीत असतं. काही आठवणी असतात ज्या आपल्याला खूप आनंद देतात. काही भेटी असतात ज्या आपलं आयुष्य बदलतात. निसर्ग पण आपल्याला खुणावतो आहे असाच भास होत होता. मनात उत्सुकता होती वेदीला भेटायची. एसटीतून उतरून मी गावाला जायला रिक्षा पकडली. अगदी रिक्षातून अर्धा तास लागणार होता. मागचे क्षण आठवत होते. वेदीला मी इतके दिवस नव्हतो त्याचा फरक पडला असेल का तिला? वाट बघत असेल ना? गेल्या गेल्या माझ्याशी बोलायला येईल का? खूप प्रश्न सतावत होते. घर जवळ आलं तसतसं मला एक वेगळीच हुरहुर लागली होती. रिक्षावाल्याला हॉर्न द्यायला सांगितला आणि पाहिलं तर बाबा बाहेर आले होते. त्या सगळ्यांसाठी सरप्राईज होतं. हा बघ वेदांग आलाय, बाबा आईला सांगत होते. सगळे जवळजवळ धावतच आले होते बाहेर. दोघींना बघून मला खूप रडू आलं होतं, कारण खूप मिस केलं होतं त्या दोघींना. कसं बसं कंट्रोल केलं होतं मी स्वतःला आणि धावत जाऊन आईला मिठी मारली. बाबांना भेटलो आणि सरळ वेदीकडे गेलो. मन तर मिठीच मारायला करत होतं, पण कशी आहेस असं विचारलं, पण राहवलं नाही आणि शेवटी हात तरी हातात घेतलाच. वेदीनेही हात काढून घ्यायचा प्रयत्न केला नाही. आम्ही तसेच दरवाजात आलो तेव्हा आईने बघितलं. एका हातात बॅग आणि एका हातात वेदीचा हात. मान हलवून हसली. मी लगेच हात सोडला. वाटलं होतं आता काहीतरी बोलेल, पण काहीच बोलली नाही. मुकसंमती दिली होती तिने. जणू काही ह्याचीच वाट बघत होती ती. मी मनातून खुश होतो. मुंबईहून आल्यामुळे आमच्या
गप्पा संपायचं नाव नव्हतं. मी गमती जमती सांगत होतो. सगळे पोट धरून हसत होते. खाऊ बाहेर काढला, कपडे बॅगमधून काढले. मला सगळ्यांना खुश बघायचं होतं. एवढ्या दिवसांची कमाई होती माझी, ज्यामधून मी सर्व खरेदी केली होती. सगळ्यांना भेटून आणि आनंद बघून मन शांत झालं होतं. थकलो होतो प्रवासाने. फ्रेश होऊन झोप काढली मस्त. आता मित्रांना भेटायचं होतं. दुपारी जेवून वगैरे मित्रांकडे जायला निघालो. तेवढ्यात वेदी आली. कुठे चाललास? आजच आलास ना? बस जरा आमच्यासोबत. मी नाईलाजाने घातलेली चप्पल काढली. काय गशी, आलो असतो ना भेटून लगेच. मग काय इथेच तर आहे ना, मी वैतागून बोललो. आमच्याशी बोलावं असं नाही का वाटत? वेदी म्हणाली. तुमच्याशी म्हणजे नक्की कोणाशी? इथे तर तू मला एकटीच दिसतेस, मी म्हणालो. हो, पण इतक्या दिवसाने आलास तर घरी थांब ना. खूप आठवण काढली मी तुझी. सवय झाली आहे रे मला तुझी. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. येऊन तिने चक्क मिठी मारली मला, ती स्वतःहून. पहिल्यांदा असं घडलं होतं. मानो सातवे आसमान में उड रहा था मैं. असाच वेळ इथे थांबून राहावा आणि वेदी अशीच मिठीत राहावी हीच इच्छा होत होती त्यावेळी. सुंदर क्षण होते ते. आता असे मिठीत राहूया का आपण? तुझं मन भरेपर्यंत थांबूया का? मग आई बाबा येतील, त्यांनाही बघायला मिळेल. मी तिला जरा अजून घट्ट मिठी करत बोललो. जा ना, किती छळशील मला. इतक्या दिवसांनी आलास, चाललास फिरायला. काही माणसांची कदरच नाही तुला. वाटत नाही का तुला खूप गप्पा माराव्यात असं? वेदी म्हणाली. वाटतं ग, पण मित्र पण आहेत ना, त्यांनाही भेटायला हवं ना. तेही वाट बघत असतील माझी. तुझ्याशी मी रात्रीही गप्पा मारू शकतो ना, मी म्हणालो. बरं जा मग आणि लवकर ये. खूप वाट बघायला लावू नको. खूप खूप बोलायचं आहे तुझ्याशी, वेदी म्हणाली. हो का? मला सांग, मी इतके दिवस कसे काढले मग? 4 हात लांब राहून, मी म्हणालो. आता मागचं ऐकवत बसणार का? वेदी गाल फुगून बसली होती. अगं गंमत केली ग. तू किती पिडलंस मला वेदी. त्या मनाने मी काहीच नाही तुझी मस्करी करत. रडवलंस मला. आता जात होतो ते अडवून ठेवलंस, इमोशनल ब्लॅकमेल करून, मी म्हणालो. हो का? माझ्यापेक्षा मित्र प्यारी तुला. जा मग तू, नको बोलूस माझ्याशी. एकतर आज आलास, आम्हाला वेळ द्यायचा सोडून मित्रांना भेटायला चाललास, आणि आता बोलले तर इमोशनल ब्लॅकमेल करते म्हणतोस. जा, नाही बोलणार तुला काही. बोलूच नको माझ्याशी, वेदी म्हणाली. रागावली होती. बरं बाई, नाही जा. तुला एक गंमत सांगतो. मी नाईट कॉलेजला जातो ना, तिथे सगळे जॉब करून येतात जास्त करून. मस्त वाटतं. आमचा असा एक छान ग्रुप तयार झाला आहे. छान गप्पा मारतो आम्ही. आमच्या ग्रुपमधल्या एका मुलीला मी आवडलो. तिने सर्वांसमोर मला विचारलं की तू मला आवडतोस, तुझा काय विचार आहे? मग मीही बोललो तिला की तूही मला आवडते. काय? वेदी मध्येच मला थांबवत ओरडली. अगं हो हो, किती पटकन रिॲक्ट होतेस. बोलतोय पुढे. मी तिला बोललो, तूही मला आवडतेस फ्रेंड म्हणून, पण तू म्हणतेस तसं काही नाही. मी कोणाला तरी आहे कमिटेड. मग सगळ्यांनी मला सांगायला बोलले. त्यांना वाटलं कॉलेजमधलंच कुणी आहे असं. मी आत्याची मुलगी सांगितली तसे सगळे शॉक झाले. मला फोटो मागितला बघायला. सगळ्यांना तू खूप आवडलीस, मी म्हणालो. माझा फोटो कुठे भेटला तुला? वेदीने विचारलं. तुझ्या बॅगेत होता ना, बघितलेला मी तुला ठेवताना. मुंबईला जाताना घेऊन गेलो, मी म्हणालो. काय? तू कशाला घेऊन गेलास? मी माझ्या आठवणीसाठी आणला होता माझ्या फॅमिलीचा फोटो, वेदी म्हणाली. माझ्याकडे तुझी आठवण हवी होती, सो मी नेला, मी म्हणालो त्याला. मी इथे शोधून शोधून दमली आणि न सांगता तू घेऊन गेलास, वेदी म्हणाले. सॉरी, मी म्हणालो. बरं, इथेच बसणार की घरात येणार आहेस?
वेदीने विचारलं. चल ना इलाज को क्या इलाज, मी म्हणालो. वेदी मात्र खूप खुश झाली. मी मुद्दाम तिचा घरात येताना हात पकडला. लगेच रागवली, पण काही केल्या मी काय हात सोडला नाही. जसा तिचा विरोध मावळला मी लगेच हात सोडला, पण एक चपटी खाल्ली त्या बदल्यात. कसा आहेस ना तू, इतकंच वेदी बोलली. मग असाच आहे मी, चालणार ना तुला, मी बोललो आणि हसलो. तिच्याकडे बघितलं आणि फसलो असा लूक दिला मला की विचारू नका. म्हणजे तू कसाही अस, मी तुला बरोबर करेन असाच होता तो. फक्त 20 दिवस राहणार होतो. कॉलेजला सुट्टी होती, पण जॉब होता ना, जास्त दिवस सुट्टी नाही मिळू शकली. एक दिवस मस्त जात होता. मुंबईला परत जावं असं वाटतच नव्हतं. हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. वाट पाहते तुमच्या कमेंटची. धन्यवाद.